नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशाच एका नवीन क्रिकेटच्या माहितीपर व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासोबत आलेलो आहे. आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून अशीच इत्थंभूत माहिती T20 विश्वचषकातील तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे की सुपर 8 मधील भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध आहे आणि भारताची टीम रचना कशी असेल याची माहिती देणार हा आजचा व्हिडिओ आपण घेऊन येत आहे. चला तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. T20 विश्वचषक स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमानाने सध्या भारतात आणि श्रीलंकेत सुरू आहे. दिवसागणिक सामन्यांमध्ये रंगतदार अवस्था निर्माण होत असतानाच झिम्बाब्वे सारख्या संघाने ऑस्ट्रेलिया संघाला मात दिली. झिम्बाब्वेने साखळी फेरीतील 4ही सामने जिंकून आपला दबदबा कायम राखला असतानाच वेस्ट इंडिजचा संघ देखील चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या स्पर्धेतून बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघ हा बाहेर फेकला गेला असतानाच आता सुपर 8 सामन्याचे वेळापत्रक नुकतंच जाहीर झाले आहे. आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुपर 8चे वेळापत्रक नेमके कोणत्या ठिकाणी कधी वेळ काय सामन्याचं हे आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सविस्तर दिलेलं आहे. आजच्या व्हिडिओचा हा मुख्य विषय हा आहे की भारताचा पहिला सुपर 8चा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाविरुद्ध होणार आहे. त्यावेळेस भारताची संघरचना नेमकी कशी असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि सामन्याचे विश्लेषण देखील करणार आहोत. हा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे. खेळपट्टीची स्थिती ही फलंदाजीस अनुकूल असल्याने 230+ धावा जो संघ करेल तो संघ विजयी ठरताना दिसून येईल. त्यामुळे सेकंड बॅटिंग करताना सुद्धा चांगला रन चेस होऊ शकतो, पण गोलंदाजीमध्ये सुधारणा आणावी लागेल. भारताची संघरचना केली तर हा संघ असू शकतो म्हणजे प्रेडिक्टेबल. अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव कर्णधार, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग, 2 फास्टर आणि 2 स्पिनर आणि 2 ऑलराऊंडर असा संघ आपला असू शकतो. या वर्ल्ड कपमध्ये सातत्याने अपयशी ठरणारा आता जो फलंदाज आहे अभिषेक शर्माला निवड समितीचे सदस्य पुन्हा एकदा संधी देऊ पाहणार आहेत आणि ही संधी त्याची आता अखेरची संधी असणार आहे. त्यामुळेच नेमकं बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध अभिषेक शर्मा कशी खेळी करतो हे पाहणे क्रीडाप्रेमींसाठी देखील महत्त्वाचे आहे, रंजक ठरणार आहे. सातत्याने अपयशी असणारा अभिषेक शर्मा मोक्याच्या वेळी कधी फॉर्ममध्ये येईल हे सुद्धा सांगता येणार नाही. त्यामुळे त्याच्या फलंदाजीची शैली पाहता निवड समिती त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात मागे पुढे पाहणार नाही. आणि बॅटिंग पिच ही बॅटिंग असल्यामुळे अष्टपैलू खेळाडूंचा भरणा टीम इंडिया करेल. त्यामुळे साहजिकच फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळेल का की तो फलंदाजी देखील चांगली करू शकतो आणि त्याचा पर्याय कुलदीप यादव असू शकतो, पण कुलदीप यादवला संधी मिळणार नाही कारण ही खेळपट्टी आहे ती फलंदाजीसाठी अलकून असणार आहे. त्यामुळे अभिषेक शर्माला पुन्हा एकदा संधी मिळेल आणि भारताची ही 11 सदस्य संघ हा अशा प्रकारे असू शकतो. दक्षिण आफ्रिका विरुद्ध सामना झाल्यानंतर भारताला पुढे वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे सारख्या संघाविरुद्ध खेळायचे असल्याने या दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध भारतीय निवड समिती कुठलाच बदल करताना दिसून येणार नाही. अभिषेक शर्मा, ईशान किशन हे कधीही फॉर्ममध्ये येणारे फलंदाज आहेत. तिलक वर्मा देखील फॉर्ममध्ये आहे, फक्त मिडल ऑर्डर फॉर्ममध्ये आहे, पण सलामीचे फलंदाज चांगली कामगिरी करताना अजून सुद्धा दिसून येत नाही. चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. गोलंदाजीचा पूर्ण भार साहजिकच जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असू शकतो. त्याला 7 डावखोरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सुद्धा चांगली गोलंदाजी करताना दिसून येईल. त्याच अनुषंगाने वरुण चक्रवर्ती सुद्धा चांगली मिश्रित स्पिन हे गोलंदाजी करत आहे. त्यामुळे एकूणच पाहता दक्षिण आफ्रिकेला संघ हा भारताला सहजासहजी घेणार नाही हे यावरून चित्र दिसून येतं. कागदावरती जरी बलाढ्य असणारा भारतीय संघ हा प्रत्यक्ष मैदानात देखील चांगली कामगिरी करण्यासाठी फार उत्सुक आहे. नेमकं मैदानावरती भारतीय संघाला पहिले फलंदाजी मिळते का पहिले गोलंदाजी मिळते याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. जर पहिले गोलंदाजी मिळाली तर दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाला लवकरात लवकर बाद करून कमी धावसंख्येवरती ठेवून
चांगली गोलंदाजी करण्याचं ध्येय हे भारताचं असेल आणि समजा जर पहिले फलंदाजी मिळाली तर 230-235 टार्गेट ठेवणं हे भारतीय संघाचं मुख्य लक्ष असू शकतं. त्याच कारण की भारताची फलंदाजी जी आहे ती अगदी सखोल आहे. अवघ्या 8व्या क्रमांकापर्यंत उत्कृष्ट पद्धतीची फलंदाजी करणारे फलंदाज भारताकडे शिल्लक आहेत, जे सध्या जगामध्ये हवा करत आहे. आणि अभिषेक शर्मा सुद्धा फॉर्ममध्ये, ईशान किशन सुद्धा फॉर्ममध्ये, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग. हार्दिक पंड्या आणि रिंकू सिंग यांच्यावरती फार जबाबदारी येते, सध्या तर येते. सलामीवीर अपयशी ठरल्यानंतरच रिंकू सिंग आणि हार्दिक पंड्यावरती जास्त जबाबदारी येते. फक्त 6 नंबरचा जो फलंदाज आहे शिवम दुबे अष्टपैलू, तोच आपलं स्थान कायम ठेवण्यात सक्सेस झालेला आहे, यशस्वी झालेला आहे. शिवम दुबे हा कोणत्याही क्षणी फॉर्ममध्ये येऊ शकतो, फलंदाजी चांगली करू शकतो, गोलंदाजी सुद्धा त्याच्याकडे चांगल्या प्रकारे